जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी 30,000ची लाच मागणारा पंटर रंगेहात अटक। धुळे भामटा राजपूत या जातीचे जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 30,000 रुपयांची लाच मागणाऱ्या पंटर वाल्मिक प्रतापसिंग झालटे राजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। त्याने ही लाच प्रांत अधिकारी, नायब तहसीलदार संजय शिंदे व अन्य कर्मचाऱ्यांच्या नावावर मागितली होती। तक्रारदार यांच्या नातू व नातीस जातीचे दाखले मिळावेत यासाठी त्यांनी दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता। मात्र 6 महिन्यांचा कालावधी उलटूनही दाखले मिळाले नव्हते। त्यामुळे दिनांक 30 मे 2025 रोजी तक्रारदार व त्यांचे भाचे उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले। त्यावेळी उपविभागीय अधिकारी अनुपस्थित होते, मात्र पंटर वाल्मिक झालटे भेटला। त्याने स्वतःला कार्यालयाशी जवळचा असल्याचे सांगून तक्रारदारांना जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी प्रत्येकी 15,000 असे एकूण 30,000 रुपये देण्याची मागणी केली। हे पैसे मी प्रांत अधिकारी, नायब तहसीलदार संजय शिंदे आणि अन्य कर्मचाऱ्यांना पोहोचवीन असे त्याने सांगितले होते। तक्रारदारांनी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे दिली। दिनांक 2 जुलै 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी दरम्यान झालटे याने धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ तक्रारदारकडून 30,000 रुपये स्वीकारले। त्याचवेळी सापळा रचून त्याला रंगेहात अटक करण्यात आली। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। त्यांना पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांची साथ लाभली।